आज आपण ISM V6 कसं इन्स्टॉल करायचं ते बघणार आहोत आणि मराठीसाठी काही सेटिंग करावी लागते का हेही बघणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम फॉर्म भरताना आपण दोन ऑप्शन आपल्याला चूज करण्यासाठी दिले होते, मराठी आणि इंग्लिश. ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश चूज केले आहे त्यासाठी ISM ची गरज लागणार नाही, पण ज्या विद्यार्थी मित्रांनी मराठी चूज केले आहे त्यासाठी आपल्याला एक स्क्रिप्ट मॅनेजर लागणार आहे, जो की आहे ISM V6, जो की SEDAC ने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. भारतातील विविध भाषांचे ट्रान्सलेट त्याद्वारे होते. म्हणजे इंग्लिश कीबोर्डनुसार आपण भारतातील विविध भाषा त्याद्वारे टाईप करू शकतो. जरी आपण इंग्लिश कीबोर्डवर इंग्लिश टाईप करत असू, ते आपल्याला मराठीत कन्वर्ट करून देते. आम्ही ISM V6 याची जी फाईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे, तर ती तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करायची आहे. तर त्यासाठी आपण बघू कशी करायची आहे. तर या इकडे लॅपटॉप स्क्रीनवर. तर ब्राउझरमध्ये तर आपल्या क्लास ऑन अकॅडमी या चॅनलवर इथं दोन लिंक दिसतात आपल्याला, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे. आपण कोणत्याही लिंकवर जाऊन ते फाईल पाहू शकता. चला तर मग पाहू. तुम्हाला अशी एक फाईल दिसेल, ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर ती अशी दिसेल. ती एक झिप फाईल आहे, तिला एक्सट्रॅक्ट करा. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर एक फोल्डर तयार झालेला आपल्याला दिसेल इथे. त्याला ओपन करा आणि खाली सेटअप ॲप्लिकेशन यावर आपल्याला राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे. तर तुम्हाला असा एक विंडो दिसेल. याला कंटिन्यू करा, नेक्स्ट करा. इथं कंपनी नेम स्टुडंट करा, नेक्स्ट करा. थोडा टाइम लागेल. तर आपल्याला असा एक पॉपअप दिसेल इथे, ISM V6 इन्स्टॉल सक्सेसफुली. तर हे क्लोज करा, हा फॉर्म क्लोज करा. इथे लिहिलेलं की रिस्टार्ट करायचं का ते विचारत आहे. नो, आय विल रिस्टार्ट माय कॉम्प्युटर लेटर. यावर क्लिक करा, फिनिश करा. आणि आता आपण ते ओपन करून पाहूया. इथे आलेलं दिसेल आपल्याला ISM V6. तर याला डबल क्लिक करून ओपन करा आणि मी तुम्हाला हे सगळे समजून सांगतो. कीबोर्ड टाईप, इथे टूल्स, स्विच की आणि लँग्वेज. सर्वप्रथम लँग्वेज चूज करा. इथे हिंदी, मराठी, आपल्याला मराठी चूज करायचं आहे. त्यानंतर कीबोर्ड टाईप, इथे इनक्रिप्ट आहे, फोनेटिक आहे, टाईप रायटर कस्टम आहे, कस्टम आणि इझी फोनेटिक. आपल्याला आयोगाच्या नोटिफिकेशननुसार रेमिंग्टन मराठी हे चूज करायचं आहे. तर इथं टाईप रायटर कस्टम या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर इथं रेमिंग्टन मराठी दिसेल, यावर क्लिक करा. ओके. आणि स्विचिंग की म्हणजे इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, हे कोणत्या कीने आपल्याला करायचं आहे ते इथं दिलेलं आहे. तर आपण इथं जी की रेग्युलर कोणत्याही यूजसाठी वापरली जाणार नाही, ही एक की चूज करायची. म्हणजे जर आपण कॅप लॉक केलं तर इंग्लिशमध्ये कॅप लॉकला प्रॉब्लेम येऊ शकतो. नम लॉकला पण नंबर टाईप करताना प्रॉब्लेम येऊ शकतो, पण स्क्रोल लॉकला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. तर स्क्रोल लॉक आपण इथे चूज करू. म्हणजे स्क्रोल लॉक दाबल्यानंतर इंग्लिश टू मराठी होणार, म्हणजे मराठी टाईप करता येणार. आणि जेव्हा आपल्याला इंग्लिश करायचं असेल तेव्हा अजून एकदा स्क्रोल लॉक दाबलं तर ते इंग्लिश होऊन जाईल. मग आपण इंग्लिश टाईप करू शकू. तर हे झालं सेटिंग. मग यामध्ये तुम्हाला क्लोज करायचं नाही आहे, तर मिनिमाइज करून ठेवायचं. तर आपण एक वर्ड पॅडमध्ये पाहूया कसं अप्लाय होतं ते. ब्लँक डॉक्युमेंट घ्या. या ब्लँक डॉक्युमेंटवर सर्वप्रथम स्क्रोल लॉक केलेलं नाही आहे,
तर इंग्लिश टाईप होत आहे. जसं की आपण इथं पाहू शकता. नीट आहे. आणि जेव्हा आपण स्क्रोल लॉक हे की दाबतो तेव्हा ते मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की मराठी आणि इंग्लिश आपण ISMचा यूज करून कन्वर्ट करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला याबद्दल अजून काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही असेच तुम्हाला व्हिडिओ इथून पुढे प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना जरूर शेअर करा. याचा खूप फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.